त्यानंतर मी 1-2 वर्ष नोकरी केली आणि नंतर माझं काही तिथे मन रमेना. कारण मी म्हटलं मी करोडो रुपयांचं हे काम करून देतो तुम्हाला आणि मी फक्त माझ्या लाखो रुपयांच्या सीझरीच्या सॅलरीमध्ये समाधानी राहतो. माझं कुटुंब चालेल. फार-फार तर माझे दोन्हीकडचे मॅटर्नल, पॅटर्नल कुटुंब खुशीत राहतील. पण माझा समाज, माझं गाव, माझा परिसर याला त्याचा काही फारसा उपयोग होणार नाही. आणि मला वाटलं, की माझ्या विचारसरणीला ते काही फारसं पटत नव्हतं. म्हणून मी सांगितलं, की आपण स्वतःच्या उद्योगात उतरायचं. आपण जरा आज वेगळी मिसळ घेणार आहे. भारत आणि नेदरलँडची मिसळ राहील, की ज्याच्यात तुम्हाला अनेक अशा काही संधी, त्याही माहिती मिळेल आणि एक उद्योजकीय प्रवास अमित सरांचा तोही कळेल. मित्रांनो, अमित सरांचा जो प्रवास आहे, तो आपण जो घेतोय, की उद्योग आपली जी सीरियल चालू आहे, ज्याच्यातला आज हा 44वा एपिसोड आहे. चला उद्योजकांशी बोलूया. मित्रांनो, अनेक आत्तापर्यंत आपण आपल्या ट्रेन केलेल्या लोकांचं, मोठ्या-मोठ्या उद्योजकांचे इंटरव्ह्यूज घेतले. आज पहिल्यांदाच म्हणजे तसं एक इंटरव्ह्यू आपला झालाय, जे कॅलिफोर्नियावरून एक एंटरप्रेन्योर जॉइन झाले होते. परंतु उद्योजक म्हणून म्हणजे तो नॉलेज बेस्ड काही प्रोग्राम होता. आता आपण जो घेतोय तो उद्योजकांची आणि नॉलेज बेस्ड अशा काही 2 गोष्टींची मिसळ आज आहे. तर मित्रांनो, हा जो प्रवास आहे अमितजीचा तो खूपच भारी आहे. आपल्या सगळ्यांना त्यांच्या तोंडून ऐकायला मिळेल. शिक्षण करण्यासाठी अक्षरशः ₹30 रोजानी रोजंदारीवर काम केलंय त्यांनी. घोडेगाव जे मंचर जवळचं आहे तिथून अमित सर आलेले आहेत आणि खूप खडतर प्रवास होता त्यांचा. त्यांनी जे आज डॉक्टरेट त्यांनी केलेलं आहे. परंतु त्यांनी जे एज्युकेशन केलं म्हणजे पी-एच-डी नंतर पोस्ट डॉक्टरल इन केमिकल टेक्नॉलॉजी, आज भारतातल्या 2-3 कंपन्यांचे आणि ज्याला आपण युरोपमधल्या 2 कंपन्यांचे ते मालक आहे. 2010 मध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये त्यांनी मास्टर ऑफ सायन्स पूर्ण केलं. 2017 मध्ये केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पी-एच-डी केली व पोस्ट डॉक्टरल रिसर्चर केमिस्ट्री 2019 मध्ये केली. अतिशय हुशार आणि चिकाटी असल्यामुळे अमितजींचा म्हणजे संशोधन करण्याची वृत्ती आणि काहीतरी करून दाखवण्याची एक मानसिकता असल्यामुळे अमितजी आज ह्या स्थितीत आहे. त्यांचे 2 पुस्तकांचे लेखन त्यांनी केलेले आहे. एक पेटंट आहे आणि 10 इंटरनॅशनल जर्नलमध्ये त्यांनी रिसर्च पेपर्स पब्लिश केलेले आहे. 2008 मध्ये अमित सरांना शरद नायक विज्ञान संशोधन पुरस्कार मिळालेला आहे. 2013 मध्ये ते मेरी जी एकदम फेमस आहे, मेरी क्युरी ग्लोबल रिसर्च फेलोशिप ती त्यांना मिळालेली आहे. त्यांचं युरोपमध्ये 2 वैज्ञानिक अनुसंधान म्हणजे 2 संशोधन आणि विकास कंपन्यांचे ते पार्टनर आहेत. बेसिकली भारतीय खाद्यपदार्थ आणि होरेका जो विभाग आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ते चेन ऑफ हॉटेल्स चालवत आहेत नेदरलँडमध्ये. त्याचे ते मुख्य संस्थापक एसकेच म्हणजे स्पाइस किंग मुख्य संस्थापक आहेत आणि त्यांनी मेन त्यांचा उद्देश आहे की भारतीय खाद्यपदार्थांना इंटरनॅशनली घेऊन जावं हा या उद्देशाने ते पछाडलेले आहेत. तर आणि आपल्या उद्योगवर्धिनीच्या अनेक पार्टिसिपंटना सुद्धा ते खूप चांगल्या पद्धतीने मदत करतायत. त्या म्हणजे एक योगायोग असा आहे की आमच्या एक प्रशिक्षणार्थी आहे नाशिकच्या निलिमा शेवाळे, ज्यांचा इंटरव्ह्यू सुद्धा काही दिवसांनी होणार आहे. तर त्या निलिमा शेवाळे ज्या आहेत त्या त्यांच्या सासूबाई आहेत आणि त्यामुळेच आम्ही सरांचे आमचे कनेक्ट झालेलं आहे. तर मित्रांनो, एक त्यांची जी ही सगळी स्टोरी आहे ती आपण त्यांच्या तोंडून ऐकण्यात खूप मजा येईल तुम्हाला आणि रविवारची सकाळ निश्चितच तुमची आनंददायी जाईल याच्यात काही शंका नाही. तर अमित सरांना मी स्वागत करतो. अमित सर नमस्कार. नमस्कार सर. व्हेरी गुड मॉर्निंग. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग म्हणजे रादर तिथे पहाट आहे आणि सरांचं आपण स्वागत करतो. अमित सर, तुमचा जो काही एकंदरीत उद्योजकीय प्रवास आहे, तर त्या अगदी तुमचा उद्योजकीय प्रवास आम्हाला ऐकायला खूप आवडेल. कशा तऱ्हेने हे सगळं तुम्ही केलंय आणि आजही तुमच्या बऱ्याच काही ऍक्टिव्हिटी खूप चांगल्या पद्धतीने चालल्या आहेत
आणि बरेच काही स्वप्न तुमचे आहेत. आमचेही एक स्वप्नाला तुम्ही मदत करताय, की आपल्या भारतीय मालाला आपण परदेशी मार्केट कसं मिळवता येईल त्यासाठी तुम्ही प्रयत्न करतायत. मित्रांनो, आपण एक फूड क्लस्टर सुद्धा करतोय नाशिकमध्ये. तर त्या नाशिकमधल्या फूड क्लस्टर जवळपास एक 60 युनिट त्याच्यामध्ये राहणार आहेत आणि त्या युनिटच्या सुद्धा मालाला परदेशी मार्केट मिळवण्याच्या हिशोबाने आम्ही सरांबरोबर काही टाय अप करतोय आणि तिथे एक कंपनी सुद्धा काढायचा आमचा प्रयत्न आहे. तर असा हा सगळा जो प्रवास आहे तो जरा आम्ही सरांनी ज्या काही अचिव्हमेंट्स केल्या त्यामुळे आम्हाला असं वाटलं की ही ही विल बी द ग्रेट पार्टनर फॉर ऑल ऑफ अस. सो अमितजी, तुमचा हा प्रवास जरा सगळ्यांना उलगडून सांगावा तुमच्या तोंडाने असं आम्हाला इच्छा आहे. प्लीज. व्हेरी गुड मॉर्निंग सर. आणि पहिल्यांदा मला असं सुरू करण्याच्या अगोदर नमूद करायचं की चांडक सरांसारखा हिरा तुमच्या नाशिककरांना लाभलाय. कारण समाजाच्या जडणघडणीमध्ये जितका शिक्षक महत्वाचा असतो, जितका समाजकारण राजकारण करणारा द्रष्टा नेता राजा महत्वाचा असतो, तसाच तुमचं अर्थकारण कुटुंबाचं सशक्त करण्यासाठी दिशा देणारा एक मार्गदर्शक गुरु असणं गरजेचं असतं. आणि मला वाटतं देशामध्ये असं कोणतंही इतकी मोठी संस्था नाहीये की जिला अशा ठाम आणि ठोस चांगल्या विचारांचा आणि तळागाळातल्या लोकांना, शिक्षित अशिक्षित सगळ्या लोकांना बरोबरीने घेऊन जाणारे चांडक सर तुम्हाला लाभलेत. तुम्हाला नाशिककरांना त्यांचा सार्थ अभिमान ठेवावा लागेल. कारण आज देशभरात अनेक मी नेते अनेक उद्योगांच्या प्रतिनिधींशी बोलत असतो. अशी सक्षम यंत्रणा जी तळागाळातल्या तुमच्यासारख्या लघु उद्योजकांना मदत करणारी कुठेही संस्था नाही. त्यामुळे उद्योगवर्धिनीच्या माध्यमातून सर आपण जे काम करताय ते अतिशय स्तुत्य आणि खूप चांगलं आहे. आणि खरंच त्याच्यामुळेच मला तुमच्याशी जोडण्याचा मोह आवरला नाही. आणि नाशिक तर जो माझं सासरवाडी आहे, त्याच्यामुळे मी जावई या हक्काने तुम्हाला ते निश्चितच म्हणेल. आणि म्हणूनच आज देशभरामध्ये आपले 36 फूड पार्क आहेत. त्याच्यामध्ये 36 नाही, जे एकूण मेगा फूड पार्क गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केले, CIIच्या लोकांशी पण बोलून आम्ही त्याच्यामध्ये बरचसा निवडलं. आणि त्याच्यामध्ये मी नाशिक फूड पार्क जे चांडक साहेबांनी सुरू केले, तर त्याच्यामध्ये मला खूप इंटरेस्ट आहे. आणि उद्योजकांना मला सांगायचं या माध्यमातून, तर आपल्याला आता संघटित होऊन हे काम पुढे कसं न्यायचंय ते मी सांगतो. पण सरांनी जो जो पहिला प्रश्न विचारला की एक खेडूत, त्याच्यानंतर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत मी माझे शिक्षण संपल्यानंतर नोकरी करत होतो. संशोधनामध्ये देखील माझं अतिशय महत्वपूर्ण काम झालं. माझा जो PhDचा संशोधनाचा जो विषय होता तो अतिशय चांगला होता. त्याच्यामध्ये नवनिर्मिती होती. त्याच्यामध्ये आम्ही आधुनिक पद्धतीची औषधं तयार करताना त्याच्यामध्ये द्रावणाचा वापर करायचा. तर इंग्रजीत जर सांगायचं झालं तर purification of drugs or medicine by using a novel supercritical carbon dioxide technology where residual limit of the solvent is eliminated. अशा प्रकारचा तो थोडाफार क्लिष्ट विषय होता. आणि अजूनही त्या प्रकारचं तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जात नाही फार्मास्युटिकल्स मध्ये. कालांतराने तेही येईल, तीही काळाची गरज आहे. पण जगाचा नेहमीच गाईडबुक राहिलेला युरोप आणि आघाडीची राष्ट्र नेहमीच पुढच्या 3 दशक 4 दशक कोणत्या गोष्टींची निकड आहे याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करतात. आणि तो अभ्यास मुख्य म्हणजे हे भारतीय लोक करतात, भारतीय विद्यार्थी करतात. पण मग तेच आपल्या मायभूमीकडे घेऊन जातात का? सागरा प्राण तळमळला मायभू खेडीनं पांग तुझे सारे, असं सावरकरांनी सांगितलेलं चांगल्या उक्त्या आपण का विसरतोय? आजच माझं मेव्हणं सुद्धा अमेरिकेतनं आलंय, त्याच्यामुळे तो ऐकत असावा अशी मला अपेक्षा आहे. आज तुमच्या नाशिक सारख्या शहरामध्ये 40-50 हजार विद्यार्थी अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेतात आणि साधारणपणे एक विद्यार्थी 35 ते 40 लाख रुपये तर हमखास तिथे देतो. तर आपल्याकडेही उत्तम शिक्षण आहे. मी उदाहरण आहे, मी तिथेच शिकलेलो आहे. मी फक्त नोकरी निमित्त आलो आणि इथल्या लोकांना संशोधनामध्ये मदत केली आणि त्याचा पुन्हा आता वापर भारतातली बाजारपेठ जोडण्यासाठी कसा होईल याचा मला प्रामुख्याने प्रयत्न करायचा आहे. तर 40,000 आज मितीला तुमच्या नाशिक शहरातली मुलं अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण किंवा MBA असेल अशा शिक्षणासाठी अमेरिकेची वारी करतायत. त्याच्यामध्ये 25,000 विद्यार्थी तर फक्त युरोपमध्ये आहेत. म्हणजे मी तुम्हाला करंट ह्या वर्षाचा पॅन्डेमिक असताना 2020चा डेटा सांगतोय.
हा कितीतरी फोल्ड आहे. तर आणि प्रत्येकाला गुणा 25-30 लाखांनी. म्हणजे आपल्याकडची शिक्षण व्यवस्था अशीच बुरसटलेली ठेवायची का? परदेशी विद्यापीठांची अशीच भरणा करायची का? हे शिक्षण धोरणी जर तुम्ही शिक्षण क्षेत्रात काम करत असाल, उद्योग करत असाल, व्यवसाय करत असाल, तर ही निकड आहे. ही गरज आहे. ते आपण समजून घेतलं पाहिजे. तशा पद्धतीचं शिक्षण, त्या पद्धतीची अ, प्रणाली आपण का सुरू करत नाही? आपण फक्त भाषणच द्यायची की नुसतं ऐकत राहायचं? चांडक सरांनी आतापर्यंत 3 शेकडा म्हणजे 300-400 व्याख्यानं अशी झाली असतील. आता आपण नुसतीच प्रेरणा घेत राहायचं का? त्याचं कृतीमध्ये कधी रूपांतर करायचं? आणि मला वाटतं चांडक सरांच्या अ, जेवढे उद्योजक मी त्यांचे एपिसोड मला जरी बघायला नाही मिळाले कामाच्या वस्तीतून, तर रात्री उशिरा जाग होईपर्यंत मी अनेकांच्या यशोगाथा ऐकलेल्या आहेत. आणि त्यांनी खरंच ती जी प्रणाली आहे, ते लोकांमध्ये जे ते बाळकडू पाजण्याचं काम करतायत. तर आता मुख्य या सगळ्या गोष्टी तुम्हाला सर्वश्रुत आहेतच. तर आता मुख्य करून माझ्या प्रवासाकडे येतो, त्यात तुम्हाला जाणून घेण्याची फार इच्छा आहे. मे बी कुणाचा जीवन प्रवास किंवा जीवनपट हा तुमच्या जीवनाचा एक मुख्य मार्ग बनू शकतो आणि त्या माध्यमातून तुम्हाला फार काही गोष्टी करता येऊ शकतात असं मला वाटतं. पी-एच-डी झाल्यानंतर मला असं वाटलं, की आपण आता इथे सुद्धा युरोपात राहत असताना इथे सुद्धा काही बुरसटलेल्या प्रथा आहेत शिक्षण व्यवस्थेमधल्या. आणि संशोधनाच्या क्षेत्रामध्ये म्हणावी तशी गती म्हणजे युरोपात तर प्रचंड ती आहे. भारतातली स्थिती प्रचंड वेगळी आहे. पण युरोपामध्ये तो मला स्लगिश नाही जाणवला. त्याच्यानंतर मी माझे मुद्दे रोमला झालेल्या परिषदेमध्ये मांडले. आणि त्याच्यानंतर मी मेरी क्युरी अल्युमनाय असोसिएशन, जी मेरी क्युरीची मला स्कॉलरशिप मिळाली होती. अतिशय तो खरं तर म्हणता येत नाही, पण संघर्ष करणं हे प्रत्येक भारतीयाच्या रक्तात आहे. ज्याला संधी मिळते त्यांनी ते कधीच सोडत नाहीत. अशा अनेक धोरणींची उदाहरणं आहेत. त्यामुळे मी फार त्याच्यामध्ये जाऊन पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न करणार नाही. पण मला असं राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणेमध्ये काम करत असताना नेहमी वाटायचं, की एवढ्या अतिउच्च टोकाच्या संशोधनांची आपण निर्मिती करतोय. ती गरजेची आहे, पण त्याचा तळागाळापर्यंत वापर होईल का? आज मी एवढं प्रचंड शिक्षण घेतोय. आज मी ह्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधला एवढे लिखाण करून त्याच्यामधला अभ्यास करतो. पण ह्याचा माझ्या भावाला काय उपयोग आहे? माझ्या बहिणीला काय उपयोग आहे? माझ्या शेजाऱ्यांना काय उपयोग आहे? एक सक्षम समाज यंत्रणा घडवणं त्याचा खरंच काय उपयोग आहे का? आणि मला एका पॉइंटला असं कळलं, की नाही आता आपल्याला हे जर बदलायचं असेल, तर आपल्याला कृती करायची गरज आहे. नुसते विचार पुस्तकामध्ये मांडून, वृत्तपत्रांमध्ये लिहून ते जमणार नाही. तर आपल्याला आता हे विचार अ, कृतीच्या माध्यमातून करायचंय. तर पुढे मग मी म्हटलं, की आपण जागतिक स्तरावर जाऊन बघूया. तिथे काय प्रयत्न आहे. आणि मग मी तिथला जागतिक स्तरावर म्हणजे इथे आल्यानंतर 40 देशांचं जवळ-जवळ या 3-4 वर्षाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये मला संधी मिळाली. संबंध शेंकेन स्टेट अतिशय जोडून आहेत एकमेकांना. त्याच्यामुळे तिथला प्रवास सहज शक्य होतो. आणि मग तिथे मी फिरत होतो आणि तिथलं जेवढं वेचून घेता येईल तेवढं वेचलं. सौंदर्यदृष्टी काय आहे युरोपियन देशांमधली ती त्यांनी कशी केली, त्यांची मानसिकता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जसं आपल्या राज्यांमध्ये व्हेरिएशन आहे विचार प्रक्रियेमध्ये, अ, अन्न, वेशभूषा असे सगळं व्हेरिएशन युरोपमध्ये आहे आणि एवढं ते सुंदर का? आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी कशा आणल्या? असं मी फिलॅन्थ्रोपिक स्टडी केला आणि त्यावेळेस माझ्याकडे एक लाभाचं पदही होतं. मेरी क्युरी अल्युमनाय असोसिएशनचं मी व्हाईस प्रेसिडेंट झालो होतो. त्यांच्या व्हेनिसच्या परिषदेमध्ये मी माझी मतं मांडली आणि इथे तुमच्या विचारांना आणि मतांना प्राधान्य असतं आणि माझी त्यांना ती मतं आवडली आणि त्यांनी मला अ, उपाध्यक्ष म्हणून 2 वर्ष काम करण्याची संधी दिली आणि त्याच्या माध्यमातनं मेरी क्युरी अल्युमनाय असोसिएशनचे जवळ 90,000 पी-एच-डी पोस्टडॉक वर्ल्ड वाईड आहेत. आणि एवढ्या मोठ्या गुणवंत लोकांच्या नेटवर्क बरोबर मला काम करायची ती एक मोठी पर्वणी आणि संधी होती. आणि त्या माध्यमातनं मी पुन्हा त्यांच्यापुढेही तोच विषय मांडला. कारण आपण नेहमीच भारतात राहून असं म्हणतो, की वसुंधरा कुटुंब कल्याण आणि मग हा विचार राहता कामा नये. तर त्या माध्यमातून अनेक प्रचंड कामं केली आणि मग तिथेही मला लक्षात आलं, आफ्रिकेतनं येणारे असतील, भारतातनं आशियामधनं येणारे असतील, अमेरिकेतनं येणारे असतील, युरोपातनं येणारे असतील, तर अशा सगळ्या संशोधकांना सांगितलं, आपण अतिशय उच्च कोटीचं संशोधन करतोय आणि हे पुढच्या 4 दशक, 5 दशकानंतरही अंमलात येणारी, उपयोगी येणारी अशी संशोधन आहेत. पण आपण आपला किमान 60% ते 70% संशोधनाचा भर ह्या सध्याच्या दशकावर त्याचा परिणाम कसा येईल? कारण आज युरोपमध्ये सिव्हिक स्टँडर्ड चांगले असल्यामुळे, जीवनमानाचा दर्जा चांगला असल्यामुळे आपल्याला असं दिसून येतं, की इथं सगळं काही अलबेला आहे. पण इथे हे अलबेला ठेवण्यासाठी
आम्हाला चांगल्या प्रतीचे प्रॉडक्ट्स मिळण्यासाठी, चांगल्या प्रकारचे गारमेंट्स कपडे मिळण्यासाठी आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये अतिशय अहोरात्र काम करणाऱ्या पिढ्या आहेत, लोक आहेत. 12 ते 14, 16 तास काम करणारे लोक आहेत. आज जर कामगार क्षेत्र पाहिलं, ह्युमन रिसोर्स लेबर मार्केट एशिया आणि आफ्रिकामधलं, तर हे लोकं प्रचंड 18 तास, 16 तास काम करतात आणि त्याच्यामुळे युरोपीय देश किंवा पुढारलेल्या देशातल्या नागरिकांना सुखाने खायला मिळतं. पण आता ही साखळी आपल्याला ही एक चांगल्या समाजकारणासाठी किंवा एक सामाजिक अ, घडवणूक आणि तो बदल करण्यासाठी हे आवश्यक आहे असं मला वाटत नाही. आम्ही मौज-मजा करणार आणि तुम्ही कष्ट करणार. पण आता ह्या कष्टकरी हातांना पण त्यांचा जो जागतिक समानतेचा दर्जा दिला पाहिजे आणि म्हणून या सगळ्या विविध क्षेत्रातल्या तज्ञ मंडळींनी फक्त पुस्तक लिहून, भाषणं देऊन काम काम करणं जमणार नाही. ते प्रत्यक्ष कृतीत करायचं आणि म्हणून मी ठरवलं, की त्यानंतर मी 2 वर्ष नोकरी केली आणि नंतर माझं काही तिथे मन रमेना. कारण मी म्हटलं, मी करोडो रुपयांचं हे काम करून देतो तुम्हाला आणि मी फक्त माझ्या लाखो रुपयांच्या सॅलरीच्या सॅलरीमध्ये समाधानी राहतो. माझं कुटुंब चालेल. फार-फार तर माझे दोन्हीकडचे मॅटर्नल कुटुंब खुशीत राहतील. पण माझा समाज, माझं गाव, माझा परिसर याला त्याचा काही फारसा उपयोग होणार नाही. आणि मला वाटलं, की माझ्या विचारसरणीला ते काही फारसं पटत नव्हतं. म्हणून मी सांगितलं, की आपण स्वतःच्या उद्योगात उतरायचं. तर तसे खूप चॅलेंजेस होते परदेशी त्याच्यातल्या त्यात युरोपसारख्या महागड्या ठिकाणी अ, व्यवसाय सुरू करायचा प्रचंड भांडवलाची गरज होती. पण इथली यंत्रणा, इथल्या दूरदृष्टी असणाऱ्या लोकांनी एवढी चांगली करून ठेवली. आता नेदरलँडचं जर तुम्ही उदाहरण घेतलं, तर महाराष्ट्रातले साधारणपणे 3 जिल्हे जर आपण एकत्र केले, तर एक साधारणपणे नेदरलँड तयार होतं. तर इतका छोटा देश आणि जगातला दुसऱ्या नंबरचा ॲग्रो प्रॉडक्ट्स मधला निर्मितीत नव्हे, तर निर्यात क्षेत्रामध्ये काम करतो. आता जर तुम्हाला त्याची आकडेवारी जर सांगायची झाली, तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपण जर बघितलं नेदरलँड, तर साधारणपणे नेदरलँडचं क्षेत्रफळ आहे 41 किलोमीटर क्यूब आणि आपलं भारतातलं महाराष्ट्राचं आहे 307 किलोमीटर क्यूब. तर जवळ-जवळ आपला महाराष्ट्रच राज्य नुसतं जरी आपण कन्सिडर केलं, तर त्याच्या कित्येक पट 7 पट, 7.5 पट जवळ-जवळ क्षेत्रफळ महाराष्ट्र मोठा आहे. मग महाराष्ट्राने जगावर का राज्य करू नये? महाराष्ट्र शेतीमध्ये काय क्षेत्रफळ 7 पट आहे. त्याच्यामध्ये इतकी सुपीक जमीन आहे, पाण्याच्या मुबलक सुविधा आहेत. त्याच्यामध्ये शेती, अन्न प्रक्रिया उद्योगात एवढ्या प्रकारचे व्हरायटी आहेत. जर आपल्याकडे 7 पटीनं मोठं एवढं क्षेत्रफळ आहे. पण त्याच जोडीला आपली जरी लोकसंख्या जरी मोठी असली, तरी आपण त्याचा ॲसेट्स म्हणून वापर केला पाहिजे, की आपल्याकडे तेवढं मुबलक मनुष्यबळ उपलब्ध आहे. मुख्य करून आपल्याला विस्तृत समुद्रकिनारे संबंध भारताला जवळ-जवळ 60% आपला जो भूभाग आहे त्याला समुद्रकिनारा लाभलेला आहे. आणि मग ह्या प्रचंड मिळणाऱ्या लाभलेल्या नैसर्गिक विपुलतेचा आपण कधी वापर करणार? आता जसं मी मेन्शन केलं, की आपण जर अजूनही जरी स्वातंत्र्य झालं, तरी आपण अजूनही पारतंत्र्यामध्ये गुलामगिरीतच जगतो आहे. आपण आपल्याला आज नाशिकच काय संबंध भारतातले प्रतिष्ठित IAS ऑफिसर असतील किंवा डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, या साऱ्यांची पोरं त्याच आम्ही तिकडे परदेशामध्ये शिकतो. म्हणजे आम्ही शैक्षणिक गुलामगिरी का सोडली नाही? आपली यंत्रणा सक्षम होऊ नये, असं इथल्या शिक्षणातल्या व्यावसायिकांना का वाटलं नाही? तर त्या तोडीचं शिक्षण किंवा ती एक प्रणाली आहे. एक संस्था ही कुणाच्या येण्या-जाण्याने होत नाही, तर एका विशिष्ट नियमावलीने होते. त्यांना शाश्वत स्वरूप देणं फार गरजेचं असतं आणि मला वाटतं महाराष्ट्रातली जी सहकाराच्या संकल्पनेतून आलेली शिक्षण व्यवस्था आहे, हिला एक वेगळ्या प्रकारची कीड लागली आणि आता ही कीड सावरण्याचा प्रयत्न त्या क्षेत्रातल्या नव्या पिढीतल्या आधुनिक उद्योजकांनी करावी, अशी मला नेहमी वाटतं. अशी अनेक क्षेत्र आहेत. आज मी तुम्हाला फूड सेक्टर बद्दल सांगणार आहे, पण रासायनिक क्षेत्र आहे, त्यानंतर मशिनरीचं क्षेत्र आहे. ही कितीतरी मोठ्या प्रमाणातली क्षेत्र आहेत. आता मला फक्त मी तुमच्या प्रश्नांच्या ओघाने जाईल, पण मला थोडी तुम्हाला व्यावसायिक पार्श्वभूमी देणं फार महत्वाचं वाटतं. तर साधारणपणे म्हणजे ज्यावेळेस मी सुरुवात केली, की आपल्याला आता इथे सुरू करायचंय युरोपमध्ये.
कंपनी सुरू करायची, तर मी माझे प्लॅन्स आखले. त्याच्यामध्ये मला लक्षात आलं की आपल्याला तळागाळातल्या बाजारपेठा पण जोडल्या पाहिजे. त्यासाठी भारतातही काही कंपन्यांचं नेटवर्क मी या माध्यमातून उभं केलं. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीवर आधारित एक झॉब बायोटेक आहे की ज्याच्यामध्ये की भारतातलं टेक्निकल सेक्टर जोडलं जाईल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हटलं की अजूनही युरोपामध्ये तुम्हाला पटकन प्रॉफिट देणारी एकमेव उद्योग आपण बळकटीकरणासाठी वापरू शकतो तो फूड. कारण अन्न हे तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. त्यामुळे कोणताही व्यवसाय निवडताना तुम्ही असं बघायचं की लोकांना रोजच्या जीवनात काय लागतं. जसं गांधीजींना आंदोलनासाठी मीठ सापडलं, तसं मला अन्न सापडलं, की लोकांना रोज खावं तर लागतं. नंतर इथे पाहिल्यानंतर गल्लीबोळी किंवा अनेक ठिकाणी फिरताना सगळीकडे कॉम्प्लिमेंट यायचे. थाई करी उत्तम आहे. इंडियन फूड मस्त आहे. आणि मग हे जर चांगलं आहे सगळं लोक म्हणतायत, तर मग ते वळत का नाही? मग म्हटलं चला आपणच रेस्टॉरंट चालू करू. आणि मग या माध्यमातून मी म्हटलं की चला आपल्या स्टार्टअपला आपल्या विचारांना कृतीत आणून ते बाजारात प्रॉडक्ट यायला काही वेळ लागेल. पण अन्न काय मी आत्ता बनवलं तासभरात विकून लगेच माझ्या हातात पैसा येणार आहे. तर तुम्ही तुमचं कोणतंही उद्योगाचं क्षेत्र निवडताना तुमच्या हातात तत्काळ पैसा कसा येईल याचा अभ्यास करा. याच्यासाठी काही तुम्हाला ऑक्सफर्ड केम्ब्रिजचं किंवा MITचं ज्ञान ज्ञान देणारा ज्ञानदाताच मिळाला पाहिजे असं नाहीये. तुम्हाला साध्या प्रश्नांची साधे प्रश्न विचारा, त्याची उत्तरं स्वतः शोधा. दिसत नसतील तर एखादा गुरु नेमा. मित्रांनो, मी नेहमी सांगेल की तुमच्या नाशिककरांचं भाग्य आहे की चांडक सरांसारखे एक आदर्श विद्यापीठ, एक गुरु तुम्हाला लाभले दिशा देणार. क्योंकि कसं असतं की तुम्हाला सगळ्या गोष्टींची उपलब्धता होणं हेही त्या एक समाजाचं त्या समाजामध्ये घडलेल्या विचारांनी घडलेल्या माणसाचं आहे. मला वाटतं मला वाटतं मी जेव्हा सासूबाईंबरोबर चांडक सरांच्या त्या इमारतीमध्ये प्रवेश केला, तर मला असं वाटलं की अरे इकडे हे सगळे विचारांनी भरलेलं विद्यापीठ आहे. इथे प्रत्येक पायरीवर, प्रत्येक इंचभर जागेवर एक विचार असे ठोसून भरलेले आहेत. तुम्ही कधी गेला असाल तिथे, तर कारण तुमचा हा व्यवसाय हा काही तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणून होत नाही, तर तो तुमच्या विचारांवर होतो. जोपर्यंत तुमचे विचार आणि तुमचे प्लॅन्स हे कॉन्क्रीट नसतील, तोपर्यंत तुम्ही किती पैसे आणा, ठेवा, देअर इज नो सस्टेनेबिलिटी फॉर युअर मनी, बट देअर इज ऑलवेज सस्टेनेबिलिटी फॉर युअर थॉट्स. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जिथे काही असाल त्याच्यामध्ये सुरू करा. आता तुम्हाला थोडक्यात बोलण्यासारखं खूप आहे. तर मला वाटतं मी तुम्हाला थोडंसं बाजारपेठेचं आणि एक तुमच्या नाशिकच्या भागातल्या काही प्रॉडक्टचं एक ग्लोबल ओव्हरव्ह्यू देतो. आणि मग त्या माध्यमातून तुम्हाला कळेल की खरंच जागतिक बाजारपेठेमध्ये याची खरंच किती गरज आहे. आता तुमच्या नाशिकची लोकसंख्या साधारणपणे 14 ते 15 लाखांची. तर तीच लोकसंख्या आमच्या एक साधारणपणे तर 30 लाखांची लोकसंख्या असणारा जर आपण आकडेवारीचा भाग बघितला तर अन्नधान्य क्षेत्रामध्ये किती अपॉर्च्युनिटी असते. तर एक साधारणपणे ढोबळ मानाने 30 लाख लोकसंख्या असणाऱ्या भागाचं म्हणजे तुमच्याकडे आता 15 लाख लोकसंख्या आहे साधारणपणे नाशिक शहराची. तर तुमची साधारणपणे जर एखाद्या माणसाने रोज साधारणपणे दर महिन्याला अं, 1000 रुपयाची जरी ग्रोसरी खाल्ली असं आपण जर ढोबळ मानाने जर मांडलं, तर एक तुमच्याकडे साधारणपणे 3000 कोटींची बाजारपेठ. तर एवढी मोठी बाजारपेठ तुमच्याकडे 3000 कोटी फक्त नाशिकची आहे. मित्रांनो विचार करा, भारत देशामध्ये संबंध भारताची जरी तुम्ही आकडेवारी घेतली तर संबंध महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, 558 तालुके आहेत आणि भारताचा विचार केला तर भारतात 718 जिल्हे आहेत. आणि ही जी बाजारपेठ आहे भारतातली, तर ती ही 20 पटीनं मोठी आहे ग्रोसरी मार्केटची. आणि मी ह्या ज्या व्हॅल्यू सांगतोय 3000 कोटी हे न्यूनतम आहे. अतिशय निग्लिजिबल अमाऊंट तुम्ही शेअर केला 1000 रुपयाचा. तर ही प्रचंड बाजारपेठ आहे. मग ही मी टाक कशी केली पाहिजे? तर ह्याच्यासाठी तुम्हाला ऑक्सफर्ड केम्ब्रिजच्या बिझनेस प्लॅन MBA ची याच्यात काही उपयोग होणार नाही. तर ह्याच्यासाठी तुम्हाला पाहिजे ते तुम्ही तुमच्या गल्लोगल्ली फिरलं पाहिजे, गेलं पाहिजे. साधी पिठं घ्या हो. तुम्ही जर 1000 रुपये दर महिन्याला एक माणूस जर खर्च करत असेल अन्नधान्यात, तर तो 30% रक्कम मी तुमच्या पिठांवर करतो. आज नाशिक सारख्या भागात कोणत्या गोष्टीची कमतरता आहे? उत्तम गहू आहे, बाजरी आहे, गहू आहे, ज्वारी आहे, नाचणी आहे.
ज्याला आता ग्लोबल नॉर्डिक्स मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे आणि नाशिक हा एकमेव जिल्हा आहे सध्या आणि आदिवासी भाग नाशिकचा ग्रामीण, की तिथून मोठ्या प्रमाणात जवळ-जवळ तुम्ही जगाला 15,000 कोटीची बाजरी नाचणी विकू शकता. अर्थात त्याला कमर्शियल लेव्हलवर एक्सप्लॉइट करायला लागेल, पण एवढं मोठं पोटेन्शियल नाशिकच्या तुमच्या आदिवासी भागामध्ये आहे. तर ते कधी बघणार तुम्ही? का नुसतंच आला पावसाळा आणि ते गडकल्ल्यानं उधळून भजी खाऊन येणार? पण त्याच्या मागे जाताना आपल्या या परिसराकडे एका वेगळ्या नजरेनं बघायची गरज आहे. नाशिक सारख्या शहरा 2 दशकानंतर मी तर असं विचार करतोय की तिथे प्रचंड मोठं डायरेक्ट जागतिक बाजारपेठेला वाहतूक करणारं विमानतळ होईल आणि ते झालंच पाहिजे. नाशिकचे पोटेन्शियल आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं 160 कोटीचा कांदा नेदरलँड विकतंय आणि त्याच्यापेक्षा 7 पटावरून आपला महाराष्ट्र आहे. तर महाराष्ट्रामधनं तर कांदा निर्यातीला लगेच तिथं विमानतळ असलं पाहिजे. ही आपली व्यावसायिकांची मागणी असली पाहिजे, तेव्हा कुठे समाज व्यवस्था आणि सगळं बदलेल. आपल्याकडे काय 7 पट मोठे आहे ना. नेदरलँड जर तो त्यांचा स्वायत्ता पूर्ण होतो स्वतःच्या बाबतीत, तर आपल्याला जिल्हानिहाय, तालुक्यानिहाय आपली मागणी किती आहे, त्या मागणीचा निर्मिती करून मग आपल्या निर्यात किती करायची, तर राज्यांना किती द्यायचं. आता साधं उदाहरण सांगायचं की ह्या धोरणांमध्ये प्रचंड बदल झाला पाहिजे. आपलं मार्केट कुठे आहे? मानवता आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्या सार्क देशांना कांदा देतो. मलेशिया देतो, बांगलादेशला देतो. अहो तोच बांगलादेश युरोपामध्ये 80-90 कोटी हजाराचं गारमेंट देतो आणि आपण त्यांना कांदा पुरवत बसवणार आहे का? आपण कधी आपली मानसिकता बदलणार? तो देश त्याचा कांदा पिकू शकत नाही का? सार्क देशांना जातात, पंतप्रधान जातात, नेते जातात. आम्ही भाईचारा आहे, त्यांचा आहे, पण आपला शेजारी प्रचंड पैसा दुसरा करतोय. आज युरोपातली 90% बाजारपेठ गारमेंटची बांगलादेशमधून होते. बांगलादेशाला लागणारा कांदा भारतीयांचा. मग त्यांनी हेच काही कमी उत्पादन ज्यात मार्जिन असणाऱ्या गोष्टी कराव्या. यात मार्जिन कमी असं मी म्हणत नाही. पण आपण आपल्या विचाराच्या कक्षा बदलल्या पाहिजेत. या माध्यमातून मला हे सांगायचं. तो कापड विकतो आणि त्यांना लागणारा कांदा आपण पुरवायचा. ठीक आहे, त्यांना पुरवायचा तर पुरवा, पण तुम्ही त्याला त्याच्यात प्रोसेस कांदा कुठून आपलं उत्पादन कसं वाढवता येईल, याचा देखील या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे. दुसरं सांगायचं तर मलेशिया, थायलंड या ठिकाणी जातो आपला कांदा आणि तिथे मोठी त्यांनी टुरिझम इंडस्ट्री केली. आज मलेशियाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात, खेड्यापाड्यात गेलं की तिथे सौंदर्यदृष्टी ती निर्माण केली. कारण ज्या गोष्टींमधनं तोटा होतो, जो आपल्याला बब्बर शेअर वाटतो, अशा गोष्टी आपण आता करायच्या सोडल्या पाहिजे किंवा त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल केले पाहिजे. शेजाऱ्यालाही जपलं पाहिजे. शेजाऱ्याला जपता-जपता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचाही तितकाच विचार केला पाहिजे. तर ही प्रचंड मोठी बाजारपेठ आज तुम्हाला खुणवते. महाराष्ट्राचंच पोटेन्शियल जवळ-जवळ तुम्ही दरवर्षी 500 कोटीचा कांदा युरोपला देऊ शकता. त्याच्यातील नेदरलँडचीच 160 कोटीची बाजारपेठ. सध्या त्यांना उपाय नाही म्हणून तिकडनं आणतात आणि खरं सांगतो त्यांच्या इथला कोणत्याही कांद्याला चव नाही, त्यांना वास नाही. नाशिकचा कांदा उत्तम, लासलगाव मार्केटचा कांदा अतिशय उत्तम. काम काय करावं लागेल? रसायनं वापरायची नाही, घातक रसायनं वापरायची नाही, कंप्लायन्स मध्ये करायचं नाही. आता नुकतेच चांडक सरांच्या एक विद्यार्थिनी आहेत वर्षा कुलकर्णी म्हणून. त्यांचे मसाले मी काही प्रयत्न सोडला नाही. 6 महिने या यंत्रणेशी झगडा दिला, पण आज ते बाजारात आणले. तुम्ही म्हटले अफ्लाटॉक्झामॅनची लेवल जास्त आहे. का लेवल जास्त आहे? मला टेस्टिंग रिपोर्ट्स द्या तुम्ही. मी वेगवेगळी प्रकारच्या त्यांच्या ज्या त्रुटीमध्ये त्रुटी होत्या ज्या अनालिसिस मेथड मधल्या त्याच्या बॉटमशी गेलो. म्हटलं आम्ही काही विष घालत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये येतच कसं? त्याच्यासाठी मी प्रचंड खर्चही केला आणि आज तो प्रोटोकॉल एस्टॅब्लिश झाला. कारण तो कॉरिडॉर ओपन केला. ते महाग आहे, ते जमत नाही म्हणून मी ते तिथे सोडलं नाही. छोटा उद्योजक असला तरी त्याचा आज माल चायनामधल्या छोट्या उद्योजकाचा माल आज भारताच्या प्रत्येक बाजारपेठेमध्ये गावामध्ये येतो. तो भारतातला काय? तुमच्या नाशिकमध्ये एवढे चांगले चवीचे पदार्थ आहेत. त्याच्यामध्ये नागलीचे पापड असतील किंवा अनेक असे चांगले ह्या नॉर्डिक रिजन मध्ये लोकांना प्रचंड अशा गोष्टींची क्रेज आहे. सिरियल्स, पल्सेस आहेत. जग इथे नुसता मैदा आणि गहू खाऊन खाऊन थकलेला आहे. तिथले ब्रेड त्यांना बाजरीचे ब्रेड मिळतील का? त्याच्यामध्ये त्यांना ज्वारीचे मिळतील का? आपल्याकडे असं अनटॅप प्रचंड मोठं पोटेन्शियल आहे, नैसर्गिक विपुलता आहे आणि हे आपण त्यांना त्या प्रॉडक्टच्या माध्यमातून त्यांना समजून दिलं तरी ते काही अवघड ठरणार नाही. तुमच्या इथे मॉथ सीड मटकी आहे. मटकीचं जागतिक बाजारपेठेमध्ये स्थान निर्माण करता येतं. तर नाशिकमध्ये सगळ्यात मोठं कडधान्यांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होते. विदर्भामध्ये पण चांगल्या मोठ्या प्रमाणात कडधान्य येतात. तर ही जागतिक बाजारपेठ आपल्याला
निर्माण करावी लागेल आणि त्याची आवड द्यावी लागेल. मला मला असं वाटत नाही, की माझं सध्या आता जे स्पाइस किंग इंडियाचं आउटलेट्स आहेत. आता आमचे 2 आहेत, पण नंतर मला असं वाटतं, की आमस्टरडॅम असो, कोणतंही शहर असो, तिथे गल्लोगल्ली वडापाव, मिसळ ह्या गोष्टी येणारच आणि मी त्या आणणारच. आणि तिथे उद्योगांना लागणारा आज McDonald'sचा बर्गर जगभर मस्त दिमाखात जातो. तो भारतातला वडापाव का जाणार? तुमची अन्नाची मिसळ नाशिकमधली किती चविष्ट आहे. माझ्या मेहुण्याला आवडते. मला फार नाही बरं का. प्रामाणिक मत आहे. मी साधनाची खाल्ली, पण त्यांना पण सांगितलं, फार तेल असतं त्याच्यामध्ये, तेल कमी करा. गमतीचा भाग सोडला असं सामाजिक वर्तुळवरून बोलणं योग्य नाही. पण आता तरी त्यातलं तेल कमी होईल. तर अशा गोष्टी चांगल्या आहेत आपल्या इथे. तर त्या जागतिक बाजारपेठेमध्ये तुम्ही आणल्या. एखादा फूड एंटरप्रेन्योर जर कोणी असतील, ऐकत असतील, तर तुम्हाला असं वाटत नाही का आपण पण हे मोठ्या प्रमाणात जागतिक बाजारपेठेमध्ये आणू शकतो? स्प्राउटेड सिरियल्सचा स्नॅक्स जरी जगभर विकला अशा आउटलेट्स काढून, तरी तुम्हाला सांगतो प्रचंड पैसा आहे. तेवढं पोटेन्शियल भारतीयांमध्ये आहे. कडधान्य उत्पादनाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि ही जी राज्य आहेत, यांचं जर चांगलं क्लस्टर केलं, तर हे चांगलं होईल. जसं नेदरलँड युरोपातला गेटवे आहे आयातीचा, तसाच आपला मुंबई JNPT हा जगातला मला वाटतं काही दशकांमध्ये सगळ्यात मोठ्या निर्यातीचा गेटवे होईल आणि सुदैवाने तो आपल्या राज्यामध्ये आहे. आपल्या नाशिक, पुणे जिल्ह्याला लागून आहे. तर ह्या पुढच्या 2 दशकांमध्ये, 20 वर्षांमध्ये ही जेवढी मोठी प्रगती होईल, भारतातल्या इतर राज्यांचाही माल आज इथे येईल. तिथे लॉजिस्टिक फॅसिलिटीची गरज आहे, रिप्रोसेसिंग युनिटची फॅसिलिटीची गरज आहे. तर हे सगळं औद्योगिक क्रांती 21व्या शतकातली होत असताना जग त्याच्याकडे एक मोठी अ, संधी बघतंय. तर मग हे विचार आपल्या डोक्यात का येऊ नये? आज ह्या पुढाऱ्याचा वाढदिवस, उद्या त्या पुढाऱ्याचा वाढदिवस, चालले नका हो करू ते. शुभेच्छा द्या मनापासनं. खरी मैत्री असेल तर त्यांच्यापर्यंत तो मेसेज पोहोचवेल. आंदोलनं करा किंवा गर्दी करा, अशा प्रकारची आता विचारसरणी आपल्याला सोडावी लागेल. आपल्याला एक व्यावसायिक विचारसरणीचा आणि जीवनशैलीचा अ, मार्ग अवलंबायला लागेल, असं या ठिकाणी मला वाटतं. अ, तर आता तुम्हाला आता सगळ्यात जास्त भाताची बाजारपेठ आहे बासमतीची. जवळ-जवळ आपण 4.5 मिलियन टनचा भात फक्त बासमती जगाला विकतो. तर साधारणपणे एवढा 450 मिलियन टन राईस विकतो. जागतिक बाजारपेठेतली त्याची किंमत आहे साधारणपणे 2 ते 3 युरो. 2 युरो साधारणपणे किलोची घाऊक बाजारातली किंमत आहे. तर त्याची बिझनेस लेव्हलला तुम्ही तो साधारणपणे 1 युरोला म्हणजे साधारणपणे 87 ते 88 रुपये किलोनी तो विकू शकता आणि आता त्याला गुणाकार करा. 4.5 मिलियन टन फक्त बासमती. बासमती कोण खातं? आपण तरी खातो का रोजच्या रोज? नाही खात. आपल्याला बाकीचे इंद्रायणी लागतो, वेगवेगळे अंबाई मोहोर लागतो. ह्या सगळ्या वेगवेगळ्या व्हेरिएशन्स लागतात. आज तुमच्या नाशिकच्या ग्रामीण भागात बघितलं तर मला वाटतं आम्ही लिस्टिंग केल्याप्रमाणे 68 टू 70 एक्झॉटिक व्हरायटीज आहेत. त्याच्यामधल्या नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्यात जास्त जवळ-जवळ 22 ते 23 भाताच्या अशा व्हरायटी आहेत, की ज्याच्यामध्ये ह्या जेनेटिक मॉडिफिकेशन झालेलं नाही आणि त्या नॅचरल आहे. अहो, त्या खेडूतांनी ते बदलांना आत्मसात केलं नाही, पण त्यांनी ते जपून ठेवलंय आपल्यापासनं किंवा आपल्या या तंत्रज्ञानाच्या माध्यमातनं विपर्यास करणाऱ्या लोकांपासून जपून ठेवलंय. एवढं मोठं तो सोनं आहे, ते आता आपलं आत्मसात झालं पाहिजे. सह्याद्रीच्या डोंगर रांगांचा आपला प्रदेश आहे. या प्रदेशामध्ये प्रचंड सखोल अशी उंच आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन आहे. तर त्याच्यामध्ये हर्ब्स लावले पाहिजे. अजून तर मी त्या हर्बच्या मार्केटमध्ये गेलेलो नाही, कारण मला आता फूड सेक्टरमधनं बाहेर पडायचं नाही असं सांगत बसलो तर आपला 1 तास काय 10 तास संपून जातील. तर मला सांगायचं की प्रचंड मोठी बाजारपेठ आहे प्रत्येक क्षेत्रांमधले. त्याच्यामध्ये साखर उद्योग आहे. आज असं वाटतं की युरोपमध्ये साखरेला बॅन आहे. हे मुळीच नाही. हे थोतांड आहे. ब्राझील सारख्या देशामधनं जवळ-जवळ 60% युरोपला लागणारी साखर आयात होते. आणि ब्राझील काय तसा युरोपियन युनियनचा भाग नाही, शेंगेन स्टेटचा भाग नाही. तर ब्रिटिशर्स म्हणजे युकेची लॉबी आहे, नेदरलँडची लॉबी आहे. ते तिकडनं साखरी आणून त्यांच्या ब्रँड खाली रिपॅकिंग करून ते करतात. पण त्या साखरेला भारतीय साखरेची गुणवत्ता आहे का? मुळीच नाहीये. भारताची साखर सर्वात उत्तम आहे. तिला चांगली गोडी आहे. तसं त्याच्यामध्ये करता येईल. आता मी तुम्हाला सांगितलं की कांद्याच्या बाबतीमध्ये तर तुम्हाला एक थोडासा असा मला तुम्हाला जागतिक आढावा एक होलसेल मार्केट मधला द्यायचा होता.
तर त्याच्यामध्ये सांगायला मला तुम्हाला आनंद होईल. आज मी मुद्दामून पीपीटी घेतलं नाही, कारण ते आकडेवारी त्याच्यामध्ये सांगितली तुम्हाला जास्त कळेल. पण मला वाटतं एखाद्या टेक्निकल सेशनमध्ये ज्यांना खरंच मनापासून इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी मी एक दिवस वेळ काढून ती माहिती देईल. तर जागतिक बाजारपेठेमध्ये मसाल्यांचा आणि जर आपण मसाल्यांची बाजारपेठेचं जर तुम्हाला उदाहरण दिलं, कारण नाशिक भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे घरगुती पद्धतीचे असो नाही तर खूप व्हेरिएशनचे चांगल्या चवीचे मसाले आहेत. तर त्याचं जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर आज मितीला युरोपमध्ये साधारणपणे 30,000 टन एवढा मसाला आयात केला जातो. मग त्याच्यामध्ये तुमचे होल स्पाइसेस असतील, रॉ स्पाइसेस असतील, त्याच्यानंतर सीझनिंग असतील, तर ही बाजारपेठ आहे 40,000 सॉरी 30,000 कोटींची. तर दरवर्षी एवढा मसाला आयात केला जातो. आता ह्या 30,000 कोटीमध्ये एकटा चायना देतो साधारणपणे 90,000 कोटीचा मसाला. आणि आपण असं म्हणतो आम्ही जगामध्ये मोठे. कसे? फक्त नावानेच, कृतीनं नाही. भारताचं पोटेन्शियल किती? तर चायनाच्या बरोबरीचं. म्हणजे आपली आता 30,000 कोटी जी फक्त युरोप आयात करतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या मार्केटमध्ये अजून 60,000 कोटी एवढा मसाला आपण 60,000 टन 60,000 टन एवढा मसाला आपण देऊ शकतो. त्याच्यामुळे या 30,000 30,000 30,000 टनामध्ये आपल्याला किती पैसा मिळतो भारताला? तर त्याचा जर हिशोब मांडला, तर एक साधारणपणे मसाल्याच्या बाजारपेठेमधनं आपल्याला मिळतात साधारणपणे 40,000 कोटी. तर हे 40,000 कोटी आहे, त्याला साधारणपणे तिप्पट होण्याची क्षमता आहे. म्हणजे मसाल्यांच्या निर्यातीमध्ये आपल्याला प्रचंड मोठी संधी आहे आणि हे मला सांगताना फार आनंद होतो. दुसरं सांगायचं असेल तर आपल्याला व्हेजिटेबल्स ऑइल्समध्ये साधारणपणे 2,500 कोटींची आपल्याकडे पोटेन्शियल आहे. पुन्हा आज सध्याचं पोटेन्शियल आहे. याच्यामध्ये आपण 7 पटीने वाढ करू शकतो. तर त्याचा तुम्ही हिशोब मांडा. पेरिशेबल, नॉन पेरिशेबल फ्रुट्स आहेत, एक्झॉटिक फ्रुट्स आहेत. त्याच्यामध्ये तुमचं नाशिक भागाने आता जगाला द्राक्षांची गोडी लावून दिली आहे. आणि हे द्राक्षाचं मार्केट आपल्याला सध्याचा जर विचार केला सगळ्या ट्रॉपिकल फ्रुट्स आणि पेरिशेबल, नॉन पेरिशेबल सगळ्या फ्रुटचा, तर हे मार्केट आज मितीला आहे साधारणपणे 21,000 कोटींचं. सॉरी 2,000 कोटींचं. तर ह्या 2,000 कोटींचं पेरिशेबल मार्केट असताना या मार्केटला निर्यात तुमचं 10 पटीने वाढू शकतो. कारण नेदरलँडमध्ये जगातल्या कानाकोपऱ्यातनं सगळी फ्रुट्स येतात आणि एकटा नेदरलँड एका महिन्याला साधारणपणे 1200 ते 1300 कोटीचं फ्रूट आयात करतो. त्याची जर तुम्ही आकडेवारी मांडली, जर वार्षिक आकडेवारी मांडली, तर भारतामधून साधारणपणे 1,20,000 कोटींचं एवढं मोठं उत्पादन पेरिशेबल मधलं ते येऊ शकतं. नागपूरची संत्री आज दिसत नाही. नाशिक मधले अनेक तुमचे चांगल्या क्वालिटीचे डाळिंबे आज बाजारात येतात, द्राक्ष बाजारात येतात. पण ह्याच्यामध्ये आपल्याला 10 पटीने वाढ करता येऊ शकते. अर्थात आपल्याला लोकल बाजारपेठ प्रचंड मोठी आहे. फक्त युरोपाचाच विचार करून जमणार नाही. आपल्याही लोकांना खाऊ घातलं पाहिजे ना चांगलं, त्यांनाही हेल्दी ठेवलं पाहिजे. स्थानिक बाजारपेठही प्रचंड मोठी आहे आणि ही बाजारपेठ पॉप्युलेशन लोकसंख्या जास्त असल्यामुळे जगाच्या जागतिक युरोपियन किंवा युरोपातल्या कंपन्यांचा तिकडे जास्त डोळा आहे. तर उद्योजकांना जागे व्हा. शैक्षणिक गुलामगिरी अजून आम्ही सोडली नाही. आम्ही उच्च शिक्षणासाठी मस्त IT तिकडे जातो. पण आपण आपलं शिक्षण हे गुलामगिरीतनं घेतोय आणि आपल्याकडच्या यंत्रणांना आपण नाकामी करतोय. त्याच्यामुळे ही गुलामगिरी आता तुम्हाला सोडावी लागेल. याच्यामध्ये काही कुणी उद्योजक पालक असतील तर त्यांनी सुद्धा आता हे डोक्यात घेणं गरजेचं आहे. नाही तर माझी बडबड वायफळ होईल इथे तुमच्याबरोबर वेळ घातलेला. तर तुम्ही पण याचा आता कुठेतरी विचार केला पाहिजे. सक्षम शिक्षण संस्थानं व्यावसायिक स्वरूपात आणा. मी म्हणत नाही तिथे समाजसेवा करा. इथे कुठेही तुम्हाला फुकट आरोग्य शिबिर आहे, तिथे तपासण्या करून मिळतील, फुकट कोणता कोर्स मिळेल असं काही नाहीये. सगळं व्यावसायिक पातळीवर आहे. व्यावसायिकता आणा. तुम्हीच ₹2 कमवा, आनंदात राहा आणि समाजालाही चांगलं निरोगी आणि सशक्त बनवा. आरोग्याच्याच बाबतीत नाही तर विचारांच्या बाबतीमध्ये असेल, तुमच्या समाजकारणाच्या बाबतीमध्ये असेल, एक सामाजिक घडवणूक करण्याच्या बाबतीचे असतील. आज काय कमी आहे? चांगली गुणवंत देशामध्ये आहेत, ते देश सोडून जात आहेत की कारण प्रस्थापित संस्था, संघटना की जे काही जाळं आहे निर्मितीचं, त्याच्यामध्ये आपण सक्रिय सहभाग घेत नाही. आपण घेत नाही. माझं चांगलं चाललंय, माझा धंदा चाललाय. अरे पण काय ते पिढीमध्ये पुढचे तुझी पोरं, तुझी नातवंड काय विचार करणार आहे त्याच्याबद्दल? पुन्हा पण आपल्याला जसंच पारतंत्र्यात जायचंय का?
झालं फक्त 5 मिनिटं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने इंटरनॅशनल रिटेलर अख्खा भारत विकला जाईल क्षणार्धात. पाहिजे का आपल्याला ते? नाही. हे काम कोणाचं आहे? उद्योजकांचं आहे. या, सहभागी व्हा. उद्योजकीय संस्था आहे त्याच्या माध्यमातून आपले विचार मांडा आणि आपली धोरणं आपण ठरवा. जोपर्यंत आपल्या मालाचं, आपल्या उद्योगातलं धोरण आपण ठरवत नाही, जोपर्यंत जागतिक बाजारपेठेशी आपण जोडलं जात नाही, तोपर्यंत ही गुलामगिरी त्या विळख्यातनं तुम्ही कधी सुटणार नाही. आणि नेल्सन मंडेलांनी म्हटलं, गुलामगिरी बाहेर पडायचं असेल तर अनंत यातना सोसाव्या लागतात. त्याची तुमची तयारी असेल तरच जागतिक बाजारपेठेकडे त्या डोळस वृत्तीनं बघा. नुसतं भावनांनी उधळून जाण्यामध्ये काही अर्थ नाहीये. मी छान ऐकलं भाषण आणि मी इन्स्पायर झालो. जोपर्यंत त्याचं कृतीमध्ये रूपांतर होत नाही आणि त्या कृतीला जर तुम्हाला रूपांतरित करायचं असेल, तुम्हाला उत्तम गुरुची गरज आहे आणि मला वाटतं तुमच्या नाशिक भागाला चांडक सरांसारखं एक चांगलं व्यक्तिमत्व लाभलंय. त्यांचा तुम्ही पुरेपूर वापर करून घ्या. अभ्यासपूर्ण असं तुमचं आजचं भाषण होतं आणि देशभक्तीपूर्ण होतं आणि आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या, भारतातल्या लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारं होतं. खूप ज्याला म्हणतो की हे जे म्हणजे माझ्या आता हातावर म्हणजे अंगावर काटे उमटले. इतकं सुंदर तुम्ही आज बोलला आहात आणि ज्या गोष्टीची आज गरज आहे, की आज आपण एवढं एवढं सगळं आपल्याकडे असून भारतामध्ये एवढं सगळं पोटेन्शियल असून सुद्धा आपण ती गुलामगिरीची याच्यातून केव्हा बाहेर पडू माहित नाही. परंतु असे जर लेट अस स्टार्ट विथ नाही का, आता आपण याच्यावर गप्पा मारण्यापेक्षा लेट अस याच्यावर काम करूया. आणि जे आज तुम्ही करताय त्याचा आता कोणी याच्यात बरेच 2-3 प्रश्न आले, अभिप्राय सुद्धा आलेले आहेत. अजून लोकांच्या मनात बरेच प्रश्न आहेत. पण एक 2 जे प्रश्न आले. एक नंदादीप निकम यांनी विचारलंय, की तुमचं जे फूड क्लस्टरच्या बद्दल काय प्लॅनिंग आहे, विशेषतः कमर्शियल आणि टेक्निकल ग्राउंडच्या संदर्भात. तर मित्रांनो म्हणजे मला सांगायला खूप आनंद आहे, की म्हणजे अमित सरांशी आपण त्या संदर्भात ऑलरेडी खूप पुढे गेलेलो आहे डिस्कशनमध्ये. आम्ही पूर्ण युरोपमधल्या एक साधारणपणे 15 लोकांची एक मीटिंग ऑलरेडी झालेली आहे आणि लवकरच मी स्वतःही परत युरोपला जाऊन त्या सगळ्या लोकांना भेटून तिथे जे काही गोष्टी आपल्याला करता येणं शक्य आहे, त्या सगळ्या गोष्टी आणि ज्या भारतातून जाऊ शकतील, या संदर्भात आम्ही काम करतोय आणि लवकरच त्याच्यावर तुम्हाला एखाद्या महिन्यात सगळं उत्तर त्याच्यात मिळेल. आम्ही याच्याकरता नाशिकचं जे एक रामबंधू मसाले जे आहेत, त्यांच्यावर आम्ही ऑलरेडी टाय अप केलं आहे आणि रामबंधू मसाले आणि उद्योगवर्धिनी असं त्याच्यामध्ये एक एक पार्क आमचा अमित सर याच्यावर बी भाष्य करतील. आपण 2-3 जे प्रश्न आहेत ते विचारतो आणि एक मयूर नी विचारलाय ॲग्रीकल्चर एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह. मित्रांनो खूप सारे इन्सेंटिव्हज आहेत ॲग्रीकल्चर एक्सपोर्टसाठी. म्हणजे आपल्याला साधारणपणे 7%, 8%, 10% पर्यंत तुम्हाला मिनिमम हे इन्सेंटिव्ह मिळतात. मग त्याच्यामध्ये पहिला इन्सेंटिव्ह जो आहे तो ड्युटी ड्रॉबॅकचा आहे. आता द्राक्षामध्ये ड्युटी ड्रॉबॅकचा जो इन्सेंटिव्ह आहे तो 7% आहे. कधी-कधी कांद्यामध्ये तो 10%. आता कांदा निर्यात बंदी आहे, परंतु 10% पर्यंत तो इन्सेंटिव्ह असतो. दुसरा ड्युटी ड्रॉबॅक. त्याच्यानंतर एम-ई-आय-एस नावाचा इन्सेंटिव्ह आहे, की ज्याच्यामध्ये जेवढा माल तुम्ही एक्सपोर्ट करू शकता, तेवढा इम्पोर्ट तुम्हाला करायची हे असते. अगदी त्याच्यामध्ये अनेक सबसिडीज आहेत. सो मेनी सबसिडीज आर देअर. ह्याच्यासाठी आमचा एक एक्सपोर्टचा कोर्स आम्ही याच्यासाठी ठेवलेला आहे, की ज्याच्यामध्ये या सगळ्या सबसिडी म्हणजे फ्रेट सबसिडी आहे, बॉक्स सबसिडी आहे. अनेक अशा सबसिडीज आहे, की ज्याच्या माध्यमातून आपला भारताचा जो माल आहे, तो तुम्ही परदेशात पाठवू शकाल आणि आपण त्याच्यावर आता म्हणजे इव्हन एअरच्या माध्यमातून सुद्धा आता नेदरलँड सारख्या कंट्रीला आपण एअरच्या माध्यमातून पाठवलं तर ते जास्त चांगलं राहील. तर अनेक अशा काही गोष्टी की ज्या आपण करू शकतो आणि भारतात मला सांगायचा आनंद आहे, की ठिकठिकाणी आता असे कार्गो एअरपोर्ट सुद्धा होऊ राहिले आणि इव्हन ड्राय पोर्ट सुद्धा आता नाशिक जिल्ह्यात आहे. अनेक जिल्ह्यामध्ये असे ड्राय पोर्ट सुद्धा होऊ राहिले. ड्राय पोर्टच्या माध्यमातून आणि कार्गो एअरपोर्ट आहे. आणि जसं जे-एन-पी-टीचा उल्लेख केला तसा अनेक ठिकाणी म्हणजे सुरतला सुद्धा कार्गो एअरपोर्ट आहे, नाशिकला कार्गो एअरपोर्ट आहे. अनेक ठिकाणी या कार्गो एअरपोर्टच्या माध्यमातून ते सगळं डायरेक्टली तिथे कसं जाऊ शकेल या संदर्भात प्रयत्न चालू आहेत. आणि डेफिनेटली आपण त्याच्याबद्दल आम्ही त्याच्यावर काम करतो आहे आणि ही मागणी आपण करूया सगळेजण मिळून, की आपल्या महाराष्ट्रात असं कसं करता येईल. तर जरूर करूया आणि हे जे काही आहेत प्रश्न आणि माझ्या मते आजचं जे अमित सरांचं एकंदरीत जे
म्हणजे मी तर त्याला व्याख्यान म्हणेल आता, इंटरॅक्शन म्हणण्यापेक्षा. म्हणजे खूप म्हणजे देशप्रेम जो आहे ना, तो त्याच्यातून दिसून आणलाय. आणि काय पोटेन्शियल आहे युरोपमध्ये ते त्यांनी दाखवून दिलंय, की प्रचंड पोटेन्शियल आहे. एकट्या युरोपमध्ये एवढं आहे, म्हणजे युरोपमध्ये तर आहे आणि जसं सांगितलं त्यांनी, की नेदरलँड एक गेटवे आहे. तर एक-एकट्या देशाचा जरी विचार केला म्हणजे ते ते देशामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे आणि भारतातून म्हणजे मी स्वतःही एकदा सिंगापूरला गेलो होतो, तेव्हा त्यांनी मला नेदरलँडचा कांदा दाखवला होता. आणि मी आपला सुद्धा कांदा घेऊन गेलो होतो. तर तो म्हणे, "आम्ही इंडियन गोष्टी बाय करत नाही." तो म्हणे, "तुम्ही खूप चीटिंग करतात, बऱ्याचशा काही गोष्टी करतात. आम्ही तुम्हाला 50 एमएमचा कांदा सांगितला, तर तुम्ही 40 एमएमचा पाठवतात. तुमची पॅकिंग धड नसते, काही नाही." बरेच काही त्यांनी गोष्टी सांगितल्या. तो म्हणे, त्यांनी लिहिलं होतं बाहेर, "नो इंडियन कमोडिटीज." म्हटलं, "का रे बाबा?" तो म्हणे, "मग नेदरलँडचा कांदा तुम्ही पहा." मग मी नेदरलँडचा कांदा त्याला म्हटलं, "दाखव तू." ते चांगलं पॅकिंग खूप छान होतं. सुंदर पॅकिंग सगळं एका साइजचे सगळं काही गोष्टी. मग त्यांना म्हटलं, "कांदा फोडून दाखव." म्हणजे कांदा फोडला मी खाल्लं तुम्हाला सांगतो मित्रांनो म्हटलं, "व्हेअर इस वॉशरूम?" तो म्हणे, "का बरं? व्हाय यू आर आस्किंग फॉर वॉशरूम?" म्हटलं, "आय वांट टू थ्रो इट अवे." म्हटलं, "मी खाऊच शकत नाही हा इतका खराब कांदा आहे." कारण की आपल्याला म्हटलं आता तो म्हणे, "मग एवढा तुमचा कांदा भारी." म्हटलं, "आमचा." मी कांदा घेऊन गेलो वर. म्हटलं, "हा कांदा काप. हा कांदा खाऊन बघ." मग तो कांदा जेव्हा त्याने खाल्ला, तो आहा करायला लागला. कारण की त्याच्यामध्ये पंजंट फ्रॅक्शन खूप जास्त आहे. तर अशा अनेक गोष्टी आपल्या भारतात आहे. भारतावर आक्रमणच मुळात हे मसाल्याकरता झालं होतं. आपले मसाले आहे तर खूप काही गोष्टी पोटेन्शियल आहे. खूप जसं अमित सरांनी सांगितलं, खूप प्रचंड पोटेन्शियल माझ्या वाटते अमित आज एवढ्यावर समाधान होणार नाही. आपल्याला अजून काहीतरी कारण की आज आता ऑलरेडी 11:15 होत आले आणि अजून खूप काही प्रश्न माझ्या मते खूप स्पेसिफिक असं काही आपण एखादं पुढच्या एखाद्या 15 दिवसात, महिन्याभरात आपण तुमचं एक इंटरॅक्शन ठेवू. त्यावेळेस या सगळ्या लोकांनाही आम्ही बोलवू आणि बघूया की काय अजून करता येणं शक्य आहे. कसे टाइप करता येणं शक्य आहे. काय-काय गोष्टी होऊ शकतात, काय-काय पोटेन्शियल स्पेसिफिक तुमच्याकडे बरीच आकडेवारी आहे. तर ती स्पेसिफिक कंट्री वाईज म्हणजे अगदी युरोप ॲज अ होल त्याच्यामध्ये काय-काय पोटेन्शियल आणि त्याच्यामधून भारतातून काय येणं शक्य आहे आणि स्पेसिफिक भारतापेक्षा महाराष्ट्रातून काय येणं शक्य आहे. जसं तुम्ही सांगितलं की अ, अजून बी नागपूरची संत्री येत नाही. नाही का. आता मराठवाड्यामध्ये यावर्षी असं झालं की मोसंबी इतकी प्रचंड झाली, की ₹5 किलोनी ती मोसंबी विकावी लागली. अशी परिस्थिती मला मराठवाड्यातल्या काही लोकांनी मला सांगितलं. आज द्राक्षाच्या बद्दल सुद्धा खूप मोठी म्हणजे द्राक्षांपेक्षा द्राक्ष तर होत आहेत एक्सपोर्ट, पण जी संत्री आहे, ती संत्री सुद्धा नाशिकमध्ये आता आपण पाहतो 30 आणि ₹40 किलोनी. पण जर ती जागेवर गेली, जर आपण नागपूरहून घेतली, तर ती ₹10 ₹20 किलोनी मिळेल. आणि ती जर संत्री व्यवस्थितपणे एक्सपोर्ट केली, बऱ्याचशा काही अशा गोष्टी आहेत. देअर आर सो मेनी अपॉर्च्युनिटीज इन महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या हिशोबाने खूप संधी आहेत आणि आपण जर काम करूया त्याच्यावर आणि बघूया, की आम्हीच सारखा देशप्रेमी जर तिथे असेल, की जे आपल्याला काही ज्यांच्या मनात तळमळ आहे, नाही का? त्यांनी सुरुवातच त्या "सागरा प्राण तळमळला" त्यांनी त्याच्यापासून केली, की सावरकरांचं जे देशभक्ती होती, तर त्यांचं तो जो काही त्यांच्यामध्ये भाव आहे आणि आपल्या सगळ्यांमध्ये बी तो भाव आहे. तर मग आपण जरा सगळेजण मिळून जरा लेटेस्ट आणि ह्या सगळ्यांचा एक चांगला ग्रुप करूया आणि खूप काही म्हणजे फक्त नाशिकपुरतं मर्यादित आमचं अजिबात असं हे नाहीये. आता नाशिकमध्ये काम करतो म्हणून आम्ही पण आता आम्ही ऑनलाईन तर पूर्ण महाराष्ट्रात पोहोचलोय. तर ऑनलाईन पूर्ण महाराष्ट्रातले लोकं आम्हाला जॉइन होतात. मला सांगायचं का आम्ही जी काय योगायोग आहे मला माहीत नाही. पण मला 2 गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या आहे. म्हणजे सगळ्यांना शेअर करायचे आहे. मला काल एक कुरिअर आलं नागपूरहून म्हणजे चंद्रपूरहून रादर. चंद्रपूरहून कुरिअर आलं. माझे एक पार्टिसिपंट आहे चंद्रपूरला. तर ते ऑनलाईनच्या फूड प्रोसेसिंगच्या कार्यक्रमातले होते. त्यांनी मला ऑर्गॅनिक डाळ पाठवली. त्यांनी मला ऑर्गॅनिक तांदूळ पाठवला. त्यांनी मला ऑर्गॅनिक मध पाठवलं. त्यांनी मला ऑर्गॅनिक गूळ पाठवला. आणि ते असं म्हणतात म्हणजे ते म्हणे, की आम्ही खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला देऊ शकतो. हे ऑर्गॅनिक आहे सगळं ऑर्गॅनिक सर्टिफाईड. त्यांनी मला काल कुरिअर आलं. बायकोला वाटलं काहीतरी एवढं जड काय मागवलं यांनी काय माहीत नाही. पण त्यांनी मी काल कुरिअर पाहिलं तर ते फक्त आपण कुठे कमी पडतो, पॅकिंगमध्ये कमी पडतो, प्रेझेंटेशनमध्ये कमी पडतो. आता ते काय झालं नीट बाहेरचं पॅकिंग पक्कं होतं, परंतु आतलं सगळं ते मध त्या मक्यामध्ये मका बी पाठवला त्याने. मक्यामध्ये गेलं, कुठे काय भातामध्ये गेलं, ह्याच्यामध्ये गेलं. ते आम्ही केलं सगळं व्यवस्थित. पण मला सांगायचं काय, की या सगळ्या गोष्टींची आज गरज आहे.
असे खूप. आणि काल माझा अजून एक पार्टिसिपंट जो इथे पुण्याला असतो, त्याने मला सांगितलं, की सर साखरेची खूप मोठी ऑर्डर त्याला मिळाली. 20 टन साखरेची त्याला पहिली ऑर्डर मिळालेली. 20 फूट कंटेनरमध्ये जेवढी बसेल तेवढी ते आणि त्याला कंटिन्युअस ती साखरेची ऑर्डर त्याला मिळालेली. तर मला सांगायचं काय मित्रांनो, खूप पोटेन्शियल आहे आणि अमित सरांनी खूप चांगलं याच्यामध्ये गाईडन्स केलेलं आहे. आम्ही सर जे काही आता मी जे गोष्टी चर्चा केली, तर त्याबद्दल आणि जे आपल्या पार्टिसिपंटनी बी काही पॉइंट्स टाकले, त्याच्यावर तुमचं एक तुमचं एक सेशन अजून घ्यावं लागेल, याच्यात काही शंका नाही. पण या सगळ्या गोष्टीवर तुमचं काय एकंदरीत मत आहे? काय तुम्ही एक जाता-जाता आजचं, कारण की इथे थांबावं लागेल आपल्याला. पण तरी सुद्धा मला सांगायची आनंद आहे, की अजून बी मोर दॅन 86-87 लोकं आज आत्ता बी आहेत. म्हणजे पहिले 100 होते ते, पण एवढे लोकं खूप कमी लवकर होऊन जातात. पण तुम्ही खूप लोकांना जखडून ठेवलेलं आहे. तर आम्ही जे तुमचं जाता-जाता याच्यावर एक कन्क्लुडिंग रिमार्क ज्याला म्हणता येईल, तर ते जरा सांगा आणि मग आपण परत एकदा 100% भेटावं लागेल आपल्याला. कारण की आज समाधान आमचंही झालेलं नाही. येस. समाधान होऊच देणार नाही. तर मला तुम्ही इतकं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद. पण एक जाता-जाता एक मुद्द्याचं सांगतो, की आता आपल्याला जागतिक बाजारपेठेत नुसता कांदा वाळवून म्हणजे ड्राय पावडरीच्या माध्यमातून आता लासलगावचं मोठं मार्केट आहे करंट आणि लगेच ॲक्शनमध्ये येण्यासाठी लोकांना. तर पहिलं आपल्याला या ज्या औद्योगिक संस्था आहेत, चेंबर्स ऑफ कॉमर्स आहेत किंवा या वेगवेगळ्या शासकीय यंत्रणा आहेत, तर इथे उद्योजकांची फळी घुसवावी लागेल. जी आधुनिक विचाराची असेल, बुरसटलेल्या विचारांना आता उंबऱ्याच्या आत तरी या, नाहीतर बाहेर ढकलून तरी द्या, अशा प्रकारचा आपल्याला स्टंट घ्यावा लागेल. आणि तिथले ऑब्स्टॅकल दूर करून उद्योजकांना हे कांदा मार्केटवर जे काही चालतं चित्रपणा, तर तो आपल्याला सरकारला सांगावं लागेल किंवा उद्योजकांनी त्यांच्या पॉलिसी तयार केल्या पाहिजेत आणि त्या शासनाने, राज्यकर्त्यांनी एक्सेप्ट केल्या पाहिजे. याच्यासाठी एका फळीला काम करावं लागेल. दुसरं म्हणजे मी तर होरेका सेक्टर म्हणजे जे रेस्टॉरंट चेन आहे, मी फक्त ही युरोपातली आकडेवारी सांगितली. ही कैक कोटीने मोठी अमेरिकेतली आहे, ऑस्ट्रेलियाची आहे, आफ्रिकन मार्केट आपल्यासाठी उपलब्ध आहे. हेच आकडेवारी जर तुम्ही कित्येक 4-5 पट क्षेत्रफळाला किंवा लोकसंख्येला गुणून काढली, तर हे प्रचंड मोठं मार्केट असं तुमच्यासाठी उपलब्ध आहे. आणि मला सांगायचं की आता युरोपामध्ये इन्स्टंट काय करण्यासारखं आहे तुमच्यासाठी, तर कांद्याच्या भजी बनवा. चांगल्या प्रकारचे जे आपले करी सॉस आहे, टेक्नॉलॉजीने आपण ते त्या पद्धतीने विकू शकतो. फ्रोझन टेक्नॉलॉजी आजकाल आज मी त्या रेस्टॉरंटच्या आता त्या लोकांनाही एकत्र आणतो. ते पण ऐकलं चालणारे प्रकारच्या भावनेने चालतं. म्हटलं असं कुठलं का आपल्याला शाश्वत संस्थानं निर्माण करावी. जर तुम्हाला सगळ्यांना ह्या अ, यात्रेचा किंवा ह्या सगळ्या उतरंडीचा खरा फायदा घ्यायचा असेल, असं तुम्हाला सांगतो, साधारणपणे 80% कंपन्या नेदरलँडमधल्या, फक्त नेदरलँडमधल्या, ह्या सोशल कोऑपरेटिव्ह मॉडेलच्या आहेत. तुम्ही कोणतीही त्यानंतर जर्मनीकडे जा, इकडे जा, तिकडे जा आणि ह्या कंपन्या जगावर राज्य का करतात? त्यांची यंत्रणा सक्षम का आहे? तर त्याच्यामध्ये त्या कंपन्या या तुमच्या आमच्या सारख्यांच्या येण्या-जाण्याने त्यांना काही फरक पडत नाही. तर त्यांच्या त्या विचारसरणीवर आधारित आहे. अशा प्रकारची यंत्रणा आपल्याला उभारायची आहे. आज युरोपामधलं एवढं रेस्टॉरंटचं मोठं नेटवर्क आहे. सगळ्या जमिनी खातात. ही प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. त्याला लागणारा सॉस आहे. इथलं मी तर तुम्हाला आल्याचं मार्केटबद्दल तर सांगितलंच नाही. इथल्या आल्याला पण काही चायनामधनं येतो. काहीच चव नाही. चांडे साहेबांनी अनेकदा बघितलं असेल. साधारणपणे 518,000 टन एवढं मोठं आलं आपल्या भारतामध्ये तयार होतं आणि ह्याच्यामध्ये पुन्हा सांगितलं 25 ते 30 पटीने आपण उत्पादन वाढवू शकतो. नेदरलँड एकटंच होतं एवढे 518,000 टन आलं 1 वर्षात आयात करतं. अजूनही खूप प्रश्न आहेत लोकांचे. 1-2 प्रश्न फक्त जरा थोडंसं जाता-जाता सांगूया. लोकांना एक्सपोर्टची प्रोसिजर सुद्धा कोणाला माहिती पाहिजे, तर ती खूप सोपी आहे एक्सपोर्ट करण्याची. एक आय कोड फक्त काढावा लागतो, इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड असे, आणि एक आर-सी-एम-सी म्हणजे रजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट ऑफ एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल, याचं तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. आणि मग बाकी सगळं आपला प्रॉडक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी खूप सोप्या आहेत. तर तुम्ही याच्यासाठी उद्योगवर्धिनी काही लोकांनी बऱ्याच उद्योगवर्धिनीबद्दल आणि माझ्या फोन नंबरबद्दल विचारलंय. तर उद्योगवर्धिनी.com या आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि उद्योगवर्धिनी@gmail.com, हा आमचा उद्योगवर्धीचा डब्ल्यू आहे एवढं फक्त लक्षात ठेवा.
उद्योगवर्धिनी gmail@gmail.com तुम्ही मला ईमेल करा. त्याच्यानंतर काही लोकांनी सबसिडीज अबाउट फूड प्रोसेसिंग करायला मित्रांनो 25% तुम्हाला डायरेक्ट सबसिडी आहे. क्लस्टरमध्ये 70% सबसिडी आहे. फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग किंवा कोणताही फूड प्रोसेसिंग असेल तर त्याला खूप चांगल्या ह्या सबसिडीज अवेलेबल आहेत. म्हणजे अल्मोस्ट यू कॅन गेट 100% सबसिडी इन 7 इयर्स. 7 वर्षात 100% जेवढे गुंतवले तेवढे तुम्हाला सबसिडीच्या रूपाने परत येतील. तर तुम्ही जरूर त्या गोष्टीची माहिती घेऊ शकता. मला एक ईमेल करा udyogvardhini@gmail.com ला आणि उद्योगवर्धीनीची वेबसाईट जरूर बघा. तर तुम्हाला जरूर आम्ही संपर्क हे करू. सो मित्रांनो आपण इथे आज थांबूया आणि खूप काही गोष्टी एक्सप्लेन करण्यासाठी जरूर आम्ही सरांचं एक लेक्चर परत एकदा ठेवू आणि तेव्हा एकदम स्पेसिफिक काही प्रॉडक्टच्या हिशोबाने, काही गोष्टीच्या हिशोबाने आपण बघूया, की ज्यामुळे आपल्या सगळ्यांना, आपल्या सगळ्याच्या एक्सपोर्टला चालना मिळू शकेल. त्याच्यामध्ये एक्सपोर्टच्या गोष्टी आणि इतर सगळं काही तंत्रज्ञान, काही लोकांनी मशिनरी बद्दल सुद्धा विचारलेलं आहे. तर मशिनरी हे याचं उत्तर खूप मोठं आहे. मशिनरी तर आणि सांगायचं मला आनंद आहे, की आपल्या भारतामध्येच आता खूप चांगल्या मशिनरीज अवेलेबल आहे. जरूर नाही, पण तरी सुद्धा काही गोष्टी अशा आहेत, की ज्या आपल्याला काही तंत्रज्ञान जर्मनी, इटलीमध्ये खूप चांगल्या फूड प्रोसेसिंगच्या मशीन आहेत. तर त्याचे तुम्हाला हे मिळू शकेल आणि अमित सर सुद्धा त्याच्यावर तुम्हाला नक्की गाईड करू शकतील. जास्त आहे. हां, फूडचं मार्केट आता एवढी आकडेवारी सांगितली होतं 12%, मशिनरीचं 52% मार्केट आहे मागच्या वर्षाचं. त्यामुळे हां. विचार करा आणि त्याच्यामध्ये आपल्याला 52% असूनही त्याच्यामध्ये 200 पटीने आपल्याला क्षमता वाढवता येईल. एकटा चायना आता एक चायनातनं ते जातंय, ते भारतात पण येऊ शकतं. त्याच्यामुळे ते पण सेक्टर खूप प्रचंड मोठं आहे. नक्की, नक्की, नक्की. खूप चांगलं आहे. डेफिनेटली इट वॉज व्हेरी वंडरफुल सेशन. खूप सरांचे खूप चांगले फीडबॅक आलेले आहेत आणि आय रिअली म्हणजे आम्हाला खूप इन्स्पिरेशन तुमच्या या फीडबॅकने मिळालेलं आहे. जरूर आपण याच्यावर जरूर काम करूया आणि कीप इन टच. उद्योगवर्धींच्या टचमध्ये राहा आणि जरूर आपण बरंच काही पुढे करू. सो थँक यू व्हेरी मच. थँक यू एव्हरीवन. थँक यू ऑल द ऑडियन्स. आणि थँक यू अमित फॉर युअर व्हेरी, व्हेरी व्हॅल्युएबल टाईम. अगदी सकाळचे तिथे आता जवळपास 7 वाजतायत आणि 5:30 पासून सकाळच्या 7 वाजेपर्यंत अमित सर आपल्या बरोबर होते. आपल्या ते आता 11:30 वाजले. तिथे 7 वाजले. तर डेफिनेटली इट इस गुड टाईम स्पेंट. आय थिंक लोकांना खूप चांगली आजची मेजवानी मिळालेली आहे. सो धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. थँक यू सर.